सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजच्या सुधा सितारा या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील 500 विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे। रोहा येथील चिंतामणराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले। यावेळी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, नगराध्यक्ष वनश्री शेडगे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, तहसीलदार किशोर देशमुख, पोलीस निरीक्षक सुयश सिंह यांच्यासह सुदर्शन केमिकलचे अधिकारी उपस्थित होते। गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सुधा सितारा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले। गेल्या 6 वर्षात जवळपास 1000 विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली। व्हॉलंटियर्स आलेले आहेत। या लेवलपर्यंत सुदर्शनच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सामाजिक जबाबदारी भिनलेली आहे। त्याच्यामुळे सुधा सितारा हा पूर्ण एम्प्लॉई ड्रिव्हन किंवा स्टेक होल्डर ड्रिव्हन इनिशिएटिव्ह आहे। ओके, तर आपण आजच्या परिसंवादाकडे वळूया। आजच्या परिसंवादाचे खरंच मी ज्यांना म्हणते की सुधा सितारा खास आहे आणि या सुधा सितारांच्या वतीनं मला असं वाटतं की आज 500 सुधा सितारा आहेत आणि यांच्या वतीनं माझ्याबरोबर परिसंवादाचं सूत्रसंचालन करण्यासाठी अजून एक सुधा सितारा की जी शिष्यवृत्ती पात्र मुलगी आहे ती माझ्याबरोबर आपल्या मान्यवरांना आज परिसंवाद पॅनलमध्ये क्वेश्चन विचारायला येणार आहे। तर कोणी स्वित्झर्लंडला फिरायला जात होते, कोणी हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये अपियर होत होते, आपले त्यांचे कसं चांगले केसेस चाललेले आहेत त्याच्याबद्दल सांगत होते। वेगवेगळी चांगली गोष्ट लोक आपली आयुष्यात करत होते आणि मी 2 वर्षापासून फक्त एक कमरेमध्ये कोंडून होते। माझी काही सोशल लाईफ नव्हती, काही मी व्हॉट्सॲपही डिलीट केलेला होता कारण त्यांनीही आपण एक टाइम वेस्ट करण्याची याच्यात जातो। तर तो माझा एक ब्रेक पॉइंट आला की आपण सगळं सोडलेलं आहे 2 वर्षापासून आणि हे आपलं एक्झाम आहे 2 आठवड्यात आणि असं झालेलं आहे। सो ऑफकोर्स त्यावेळी जे मला रेस्क्यू करायला माझे रक्षक म्हणून आले ते माझे आई वडीलच। त्यांनी धाडस दिला की काही नाही झालं तर ठीक आहे, तू दुसरा काय करशील आणि तू कर आता। सो आणि जसं ताई पण म्हटले, आय थिंक हे खूप महत्त्वाचं आहे इथे उल्लेख करणं। सगळी मुली आणि पालक पण जरी बसलेले असतील, कोणतीही व्यक्तीने जर काही आयुष्यात घडवायचे आहे तर त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे की त्याचे आई वडील काय दृष्टिकोनातून त्यांना बघतात। 10 इयरच्या खरं एंडिंग पासूनच खूप मेहनत घ्यायला सुरुवात केली होती कारण मला असं वाटायचं की मी एवढं करून मुंबईला शिकायला आले, माझ्या आधी माझ्या मोठ्या भावाला ती अपॉर्च्युनिटी मिळाली नव्हती आणि ती मला मिळाल्यानंतर मला असं नेहमी वाटायचं की वडिलांनी बोलू नये की तुला नागोठण्यालाच ग्रॅज्युएशनला टाकलं असतं तर बेटर झालं असतं। सो आय वॉज व्हेरी शुअर की मला चांगल्या पद्धतीनं शिक्षण घ्यायचं आहे आणि जय हिंद कॉलेजमध्ये फायनल इयरमध्ये म्हणजे जशी आपली 10वी 12वीची बोर्ड एक्झाम असते तशी डिग्रीची पण बोर्डसारखं स्वरूप असतं। त्याच्यामध्ये ज्यावेळेला माझ्या फील्डमध्ये मी जय हिंदमध्ये टॉपर राहिली त्यावेळेला मला असं वाटलं की मी काहीतरी चांगलं करू शकते किंवा पुढे चांगल्या पद्धतीने मी आणखीन करिअर डेव्हलप करू शकते।